तहसीलदार साहेबांनी 1 महिना आधी नोटीस काढून सुद्धा तलाठी दादांनी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरचे पुनर्वसनाचे शेरे हटवले नव्हते. त्यासाठी धडक भेट घेतली ती तलाठी दादांची. तर कस काय मंडळी, आपलं काय रुटीन रोजचं एकच असतं, गाडी घ्यायची आणि निघायचं कुठंतरी. मग म्हणलं आधी फादरला सोडू, मग आपली काम उरकत बसू. फादरला सोडलं आणि डायरेक्ट खत घ्यायला आलतो, कारण आपल्याला उसात खत टाकायचं होतं. मग काय म्हणलं खत न्यायलाच लागते. खत टाकलं रानात आणि धडक भेट घेण्यासाठी डायरेक्ट आलतो तलाठी दादांक. कारण तलाठी दादा 4 दिवस संपावरती होते, त्यांना तर काय यायला जमलं नाही. पण जसे ते आले आम्ही लगेच गाठलं त्यांचं ऑफिस. 2 दिवसात सगळ्यांचे सातबारी मिळून जातात. काम पत्ते करून डायरेक्ट आलतो वावरात, कारण आपले आलते डायरेक्ट मळीचे ट्रॅक्टर. हॉटेलची सवय लागली त्याच्यामुळं रानात नको वाटतंय, कारण मला वाटतंय मी काळा पडन बाबा. फादर उपलब्ध नसल्यामुळं मलाच यायला लागलं रानात. रानातली कामं मी तर काय बघतच नाही. आणि हे आहेत आपले महेश दादा, हे पण इंस्टाला ट्रॅक्टरची रील बनवतात. दादा तर डायरेक्ट गरम गरम मळी काढत होते, मळीतून डायरेक्ट वापस निघत होत्या. मला तर वाटलं होतं की मळीचे एकच ट्रॅक्टर असेल, पण फादरनी 2 ट्रॅक्टर बोलावले होते. मी तर काय ऊन लागत होतं म्हणून डायरेक्ट ट्रॅक्टर येऊन बसलो होतं. मग काय म्हणलं ऊन लय लागते, आपलं सावलीला बसू. पण एक सांगतो, ट्रॅक्टर चालवायची मजा येते ती कोणचीच गाडी चालवाय मजा येत नाही. तशी तुम्हाला कोणची गाडी चालवाय आवडती सांगा मला कमेंट करून. त्यात आपला सकाळच्या पारीत चार्जर हरवला होता, त्याच्यामुळे आपला दिवसभर मूड ऑफ होता. संध्याकाळी डायरेक्ट फादरनी नवीन चार्जर घेऊन दिला. या दोघांमुळे चार्जर हरवला होता माझा. आता ह्या दोघांना काय शिक्षा द्यायची ठरवतो मी विचार करून. काय नाही विषय, अण्णा इथं बसलेले, सगळ्यात चाललेलं आहे जिशबी. चार्जर आणलाय, वायर नाही भेटली, वायर थोड्या वेळ देतो म्हणले. असं म्हणत आमचं झालं प्लॉटवर चहाचं नियोजन. मला तर काय प्यायचा नव्हता, पण चहा म्हणल्यावर काय जीभ थांबतच नाही. आमची चालली शेकोटी. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करून टाका तेवढं. तर चला मग आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. चला बाय.